नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बेसिक इलेक्ट्रिकलचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ पार्ट 2। चला तर मग सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1 बघा, व्हेन अ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू अ प्युअर सेमीकंडक्टर इट बिकम्स डॉट डॉट सेमीकंडक्टर। बघा, या क्वेश्चनसाठी तुम्हाला प्युअर सेमीकंडक्टर काय ते माहीत पाहिजे आणि ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी काय ते माहीत पाहिजे, त्यावेळेस हा क्वेश्चन टॅकल करता येतो। बघा, पहिले आपण बघू प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे काय। बघा, प्युअर सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर, प्युअर सेमीकंडक्टर याचे जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू असता 4। प्युअर सेमीकंडक्टर मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू असता 4। बघा, 1 असेल तर आपण मोनो म्हणतो, 2 असेल तर बाय म्हणतो, 3 असेल तर ट्राय म्हणतो, 4 असेल तर टेट्रा म्हणतो, 5 असेल तर पेंट्या म्हणतो। मग बरोबर, मग याच्यात जर 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे तर आपण याला काय म्हणणार आहे, टेट्रा व्हॅलंट। याला म्हणणार आपण टेट्रा व्हॅलंट। बघा, 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून याला म्हटलं आपण टेट्रा व्हॅलंट। जर 3 असते तर ट्राय म्हटलं असतं, 2 असते तर बाय म्हटलं असतं, 5 असते तर पेंट्या म्हटलं असतं, पण इथं 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून याला आपण टेट्रा व्हॅलंट म्हटलोय। मग बघा, प्युअर सेमीकंडक्टरचं दुसरं नाव झालं टेट्रा व्हॅलंट सेमीकंडक्टर। टेट्रा व्हॅलंट सेमीकंडक्टर, किंवा अजून दुसरं नाव आहे, यालाच म्हणता इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर। इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर याचे जे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल बघा, सिलिकॉन आणि जर्मेनियम। प्युअर सेमीकंडक्टरचे जे एक्झाम्पल आहेत त्यात सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन फेमस एक्झाम्पल आहे। मग बघा, आता काय केलं आपण, याच्यात ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केल्या। तर ट्रायव्हॅलंट, त्याच्या नावातच आहे ट्रायव्हॅलंट, म्हणजे याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणून याला काय म्हटलंय, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी। बघा, आता या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड केलाय। प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड कशासाठी केला, तर जी काय प्युअर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी किंवा करंट कॅरिंग ॲबिलिटी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी इम्प्युरिटी ॲड केला सेमीकंडक्टरमध्ये। मग आता त्या बघा, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे। मग बघा, आपण ट्रायव्हॅलंट म्हणजे काय बघू। ट्रायव्हॅलंट म्हणजे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स। मग बघा, याचे एक्झाम्पल आपल्याला महत्त्वाचे, याचे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पल बघा, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम। हे 5 जे एक्झाम्पल आहे, हे 5 एक्झाम्पल आपले ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम। आता ह्या 5 एक्झाम्पलला जर लक्षात ठेवायचं असेल तर याच्यासाठी ट्रिक बघा, बाल गणेश थायलंड, बाल गणेश इन थायलंड, या सेंटेन्सवरनं किंवा या ट्रिकवरनं हे 5 एक्झाम्पल लक्षात राहता। मग बघा, या बालवरनं हा बी दाखवतो बोरॉन, हा एल दाखवतो ॲल्युमिनियम, हा गणेशवरनं जी ए गॅलियम, या इनवरनं इंडियम, आणि या TH वरनं थॅलियम। बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम हे 5 एक्झाम्पल झाले आपले ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीचे। मग आता तुम्हाला माहिती आहे, यात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3 आहे, प्युअर सेमीकंडक्टरमध्ये 4 आहे। मग आता आपण ते दोन्ही मिक्स केल्यावर काय होतं बघू। बघा, प्युअर सेमीकंडक्टरचा सिलिकॉन घेतला आणि इकडचा बोरॉन घेतला, इज इक्वल टू बघा, यात 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि यात 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, टोटल झाले 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स। टोटल 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स झाले। आपल्याला 8 पाहिजे असतं, ऑक्टेट किंवा 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे असता। मग बघा, 1 इलेक्ट्रॉन कमी पडलाय, 1 इलेक्ट्रॉन कमी पडलाय म्हणजे तिथे काय असेल, होल असेल, आणि होल आहे म्हणजे काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा एक होल असेल। मग आता तो होल असल्यामुळे हा जो काही तयार झालेला फॉर्म आहे किंवा तयार झालेला सेमीकंडक्टर आहे हा पी टाईप सेमीकंडक्टर असेल। तयार झालेला सेमीकंडक्टर हा पी टाईप सेमीकंडक्टर असेल। मग आपल्या क्वेश्चन नंबर 1चा आन्सर भेटलं बघा, व्हेन अ ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इज ॲडेड टू अ सेमीकंडक्टर इट बिकम्स पी टाईप सेमीकंडक्टर। ज्यावेळेस प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड करतो त्यावेळेस पी टाईपचा सेमीकंडक्टर फॉर्म होतो। मग आपल्या क्वेश्चन नंबर 1चा आन्सर भेटलाय ए। बघा, हेच आपण
क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमधून बघू बघा. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ज्यावेळेस बघतो आपण त्यावेळेस इझिली लगेच लक्षात येतं. मग आपण बघू सिलिकॉनचं आणि पी टाईप सेमीकंडक्टरचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. बघा यात सिलिकॉनमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे. प्रत्येक ॲटमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग बघा ह्या 2 मिळून काय झालं, एक कोव्हॅलंट बॉम्ब फॉर्म झालाय. हे 2 मिळून काय झालाय, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालाय. बरोबर. मग बघा ह्या सिलिकॉनमध्ये मी काय केलं, एक बोरॉन टाकला ट्रायव्हॅलंट. त्याच्यात बघा 1 2 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिसत आहे. मग आता बघा हा इकडचा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी इथं इलेक्ट्रॉन्सच नाही, एक इलेक्ट्रॉन्स कमी पडला. एक इलेक्ट्रॉनची कमतरता पडली म्हणजे काय झालं, एक इथं होल तयार झालाय. आणि होल तयार झालाय म्हणजे इथं मेजॉरिटी कॅरियर काय असणार आहे, होल्स असतील. मेजॉरिटी काय असतील, होल्स असतील. आणि मायनॉरिटी काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. मग बघा क्रिस्टलाइन स्ट्रक्चरवरून आपल्याला समजतं की इथे एक इलेक्ट्रॉन कमी पडलाय. मग याच्याकडे किती आहे, 7च इलेक्ट्रॉन आहे. बघा 1 2 3 4 5 6 आणि हा एक उरलाय, हा 7 इलेक्ट्रॉन. एक काय झाला इथे कमी पडला. मग एक इलेक्ट्रॉन कमी पडल्यामुळे हा काय झाला, पी टाईप सेमीकंडक्टर फॉर्म झालाय. मग याच्यात मेजॉरिटी कॅरियर मायनॉरिटी कॅरियर समजलंय आपल्याला. मग बघा मेजॉरिटी कॅरियर इज इक्वल टू काय असणार इथे, होल्स. सेकंड मायनॉरिटी कॅरियर इज इक्वल टू काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स. बघा मेजॉरिटी कॅरियर समजल्या, मायनॉरिटी कॅरियर समजल्या. आता बघा याच्यात ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीला ॲक्सेप्टर इम्प्युरिटी पण म्हणता. ॲक्सेप्टर का म्हणता, बघा हिच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी पडला, हिला एक इलेक्ट्रॉन कुणाकडनं घ्यावा लागेल, या इम्प्युरिटींना काय करायला लागेल, एक इलेक्ट्रॉन कुणाकडून घ्यावं लागेल. मग ते कोणाकडून तरी घेत आहे म्हणून यांना काय म्हणायचं, ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. मग लक्षात घ्या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी एक्झाम्पल बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. हे 5 एक्झाम्पल झाले. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक, त्याला बाल गणेश इन थायलंड आणि त्याचं दुसरं नाव जे आहे त्याला ॲक्सेप्टर इम्प्युरिटी पण म्हणतात. ज्यावेळेस ॲक्सेप्टर इम्प्युरिटी तुम्ही प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड कराल त्यावेळेस पी टाईप सेमीकंडक्टर फॉर्म होतो. क्वेश्चन नंबर 1 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारले द SI युनिट ऑफ करंट इज ऑप्शन ए एम्पियर, बी कुलम पर सेकंड, सी बोथ ए अँड बी आणि डी नन ऑफ दिस. बघा तुम्ही एकदम हुशार आहे, तुम्हाला माहित असतं करंट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण करंट म्हणतो. मग बघा तुम्ही लिहिता I इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे Q डिवायडेड बाय T. याच्यावरनं तुम्ही करंटचं युनिट काढता कुलम पर सेकंद. कुलम पर सेकंद हे एक युनिट काढता आणि तुम्हाला दुसरा युनिट माहिती करंटचा एम्पियर. करंटचे 2 युनिट झाले, कुलम पर सेकंद आणि एम्पियर. मग तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर सी बोथ ए अँड बी टिक करता आणि क्वेश्चन चुकवता. ज्यावेळेस तुम्हाला विचारलं असेल द SI युनिट ऑफ करंट त्यावेळेस एम्पियर आन्सर असेल. SI युनिट ऑफ करंट असेल त्यावेळेस एम्पियर आन्सर असेल. आणि ज्यावेळेस फक्त युनिट ऑफ करंट विचारला असेल त्यावेळेस मग तुम्ही बोथ ए अँड बी टिक करायचं. क्वेश्चन नंबर 2 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 न्यूमरिकल आहे. विचारले अ कॉन्स्टंट करंट ऑफ 5 एम्पियर फ्लोज थ्रू अ DC सर्किट, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पासिंग थ्रू द सर्किट एव्हरी मिनिट. बघा तुम्हाला करंट दिलाय, टाइम सांगितलाय आणि प्रत्येक मिनिटाला किती इलेक्ट्रॉन्स पास थ्रू होतील त्या सर्किटमधनं असं तुम्हाला विचारलंय. मग बघा करंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. करंट I इज इक्वल टू आपल्याकडे असतो Q/T किंवा हाच Q म्हणजे आपल्याकडे काय असतो NE. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. म्हणजे आपल्याकडे करंटचा फॉर्म्युला आला I इज इक्वल टू NE डिवायडेड बाय T. मग आता आपल्याला गिवन बघा न्यूमरिकलमध्ये काय आहे, गिवन I इज इक्वल टू किती आहे 5 एम्पियर आणि T इज इक्वल टू किती आहे 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंड्स. बरोबर. आणि आपल्याला फाइंड आउट करायला लावलं त्यांनी N इज इक्वल टू. मग बघा हा फॉर्म्युला यूज करून N बघा काय होईल, N इज इक्वल टू IT डिवायडेड बाय E. आपण व्हॅल्यू पुट करू. करंट 5 टाइम 60 डिवायडेड बाय E ची व्हॅल्यू असते 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. मग आता बघा याला जर सॉल्व केलं तर आपल्याकडे Nचा आन्सर येतं आहे 1.873 इंटू 10⁻21.
इंटू 10⁻21. मग आपल्याला क्वेश्चन नंबर 3चा आन्सर भेटले बघा. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आले ऑप्शन डी. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारले 1 व्होल्ट इज इक्वल टू ऑप्शन ए 1 न्यूटन, बी 1 जूल कुलम, सी 1 जूल पर कुलम, डी 1 न्यूटन पर सेकंड. मग बघा 1 व्होल्ट इज इक्वल टू आपल्याला माहिती व्होल्टेजचं युनिट व्होल्ट आहे. मग आता याचा आन्सर कुठून शोधायचा? याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्होल्टेजची डेफिनेशन माहीत पाहिजे. व्होल्टेजची डेफिनेशन माहीत पाहिजे. मग व्होल्टेजची डेफिनेशन काय सांगते बघा. द वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ॲट एनी पॉईंट इज कॉल्ड व्होल्टेज ऑर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बघा जो काय युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पासून एका पॉईंटला आणण्यासाठी जे काय वर्क डन लागतं ते वर्क डन म्हणजे व्होल्टेज. बरोबर. मग बघा डेफिनेशन काय सांगते. द वर्क डन required to bring unit positive charge from infinity to at any point is called व्होल्टेज. इज कॉल्ड व्होल्टेज. बघा हा आपल्याकडे एक चार्ज असेल प्लस क्यू. आता हा कुठे आहे? इन्फिनिटीला आहे. याला आपल्याला इथून उचलायचे आणि ह्या पॉईंट पी ला आणायचे. बरोबर. या पॉईंट पी ला आणण्यासाठी जे काय वर्क डन लागणार आहे ह्या चार्जला त्या वर्क डनला म्हणायचं व्होल्टेज. मग बघा व्होल्टेज इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज. एक सिंगल चार्ज आणतोय म्हणून आपण डिवाइड केलं. ज्यावेळेस नंबर ऑफ चार्जेस असतील ते नंबर ऑफ चार्जेस इकडे आणण्यासाठी वर्क डन होणार आहे. मग एका सिंगल चार्जचं काढण्यासाठी आपण काय करणार आहे? वर्क डन डिवाइडेड बाय चार्ज. मग वर्क डनचं युनिट माहिती बघा आपल्याला काय आहे? जूल. आणि चार्जचं युनिट माहिती आहे कुलम. मग 1 व्होल्ट इज इक्वल टू आपल्याकडे काय आलंय? 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल पर कुलम. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल पर कुलम. मग क्वेश्चन नंबर 4चा आन्सर भेटला आपल्याला ऑप्शन सी. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल पर कुलम. क्वेश्चन नंबर 4 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारले द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक करंट इज ऑलवेज फ्रॉम ए पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, सी पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह, डी निगेटिव्ह टू निगेटिव्ह. बघा एकदम इझी क्वेश्चन वाटतो आपल्याला. आपल्याला माहिती करंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असते. आपण ऑप्शन ए टिक करतो आणि नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतो. पण इथंच आपण चुकीचा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला असतो. डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक करंट विचारली. जर कन्व्हेन्शनल करंट विचारली असती तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आपला आन्सर करेक्ट होतं. पण इलेक्ट्रॉनिक करंट विचारली त्यावेळेस त्याचा आन्सर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येत नाही. मग आपण आन्सर बघू काय येतंय त्याचं. बघा या क्वेश्चनचं आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची कन्सेप्ट माहीत पाहिजे. मग बघा काय असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. समजा आपल्याकडे हा कंडक्टर आहे. हा असा एक कंडक्टर आहे. यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. बरोबर. मग बघा याच्यात हे इलेक्ट्रॉन्स. आता काय होणार आहे? ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स अशा असतात याला कोणताच सप्लाय दिलेला नसतो त्यावेळेस हे काय असतात? रँडम डायरेक्शनमध्ये फिरत असतात. बरोबर. रँडम डायरेक्शनमध्ये फिरत असतात आणि असे फिरत असतात की एकमेकांची डायरेक्शन म्हणजे ते बॅलन्स केलेलं असतं. हा या कंडक्टरपासून इकडे तिकडे यांची मुवमेंट होत नाही. रँडम डायरेक्शनमध्ये असतात. मग ज्यावेळेस आपण यांना ह्या कंडक्टरला आपण एक्सटर्नल सप्लाय कनेक्ट करू. एक्सटर्नल सप्लाय म्हणजेच आपण जो म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तो कनेक्ट करू. मग बघा तो कनेक्ट केल्यानंतर काय होतंय? हा असा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा एक्सटर्नल व्होल्टेज आपण अप्लाय केलं. मग हे अप्लाय केल्यानंतर काय होतं बघा इकडे हा निगेटिव्ह टर्मिनल इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल. आता या कंडक्टरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहे या निगेटिव्ह टर्मिनलनी काय होतील? ते रिपेल होतील. कारण सेम चार्जेस रिपेल इच अदर. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा पण निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्या इलेक्ट्रॉन्सला तो रिपेल करत.
म्हणजे काही इथले इलेक्ट्रॉन्स होते ते बघा ह्या साईडला मूव्ह व्हायला लागले, इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागले. आणि इकडचे जे होते ते बघा हा जो काही पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करणार आहे, कारण अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग इलेक्ट्रॉन्स जे काय आहे सगळे एका रँडम डिरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला लागले बघा, एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये. म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मूव्ह होताना दिसत आहे. आणि जर इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले तर आपला करंट फ्लो होतोय. मग बघा इलेक्ट्रॉनिक करंटची डायरेक्शन का आली, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बघा इलेक्ट्रॉनिक करंटची डायरेक्शन का आली, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनला एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आणण्यासाठी जो काही व्होल्टेज लागला किंवा जो काही फोर्स लागला त्या फोर्सलाच म्हणता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बघा सगळ्या इलेक्ट्रॉन्सला एका डायरेक्शनमध्ये त्यांनी मोटिवेट केलंय, एका डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी फोर्स केलाय, म्हणून त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि त्या फोर्समुळे सगळे इलेक्ट्रॉन एका डायरेक्शनमध्ये आले आणि ते फ्लो होत आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग इलेक्ट्रॉनिक करंटची डायरेक्शन झाली निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि कन्व्हेन्शनल करंटची बघा हा जो काही आहे हा आपला कन्व्हेन्शनल करंट, हा कन्व्हेन्शनल करंट. आणि इलेक्ट्रॉनिक करंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लक्षात आलं. क्वेश्चन नंबर 5चं आन्सर आलंय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे ऑप्शन बी. इलेक्ट्रॉनिक करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि कन्व्हेन्शनल करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. क्वेश्चन नंबर 5 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलंय नो करंट फ्लोज थ्रू टू चार्ज बॉडीज इफ दे हॅव इक्वल. दोन चार्ज बॉडींमधून करंट केव्हा फ्लो नाही होणार किंवा काय इक्वल असल्यावर त्या दोन चार्ज बॉडींमधून करंट फ्लो नाही होणार, असं आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलंय. बघा वॉटरचा आणि करंटची कन्सेप्ट सेम आहे. वॉटर हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतं आणि करंट पण हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतो. एक्झाम्पल बघू आपण, डायग्राम काढून बघू पहिले. बघा बघा ह्या दोन वॉटर टँक आहे. ह्या टँकमध्ये ह्या लेवलचं वॉटर आहे. आता मी काय करतो, इथे टॅप टाकतो. बघा हा टॅप आता इनिशियली बंद आहे, हा टॅप क्लोज आहे. आणि इथे ह्या टँकमध्ये वॉटर इथपर्यंत आहे. ही जी टँक आहे दुसरी, ह्या दुसऱ्या टँकमध्ये वॉटर हिच्यापेक्षा कमी लेवलला आहे. कमी वॉटर आहे येत. बघा मग आता मी काय केलंय, आता टॅप बंद आहे. आता मी ज्यावेळेस टॅप ओपन करेल, हा टॅप ओपन केला तर काय होणार आहे, इकडचं वॉटर ह्या साईडला यायला सुरुवात करणार आहे. कारण काय यात जास्त आहे. मग यात जास्त वॉटर असल्यामुळे काय झालं, वॉटर फ्लो इकडनं इकडे चाललाय. म्हणजे हाय वॉटर कुठे, इकडे. आणि इकडे कसं होतं, लो होतं. मग वॉटर कसं फ्लो झालंय, हाय टू लो फ्लो झालंय. बरोबर, जिकडे जास्त होतं तिकडून इकडे फ्लो झाले. मग आता एक कंडिशन अशी येईल बघा, इथं वॉटर एवढं झालंय आणि इकडे पण एवढं वॉटर होतंय. त्यावेळेस टॅप ओपन असला तरी वॉटर फ्लो होणार आहे का, नाही फ्लो होणार. कारण काय दोघांकडे पण काय असेल, सेम सेम. दोघांकडे पण वॉटर काय सेम सेम आहे. दोन्ही साईडची लेवल जर सेम असेल तर फ्लो नाही होणार. सेम कन्सेप्ट करंटची असते. ज्यावेळेस सेम पोटेन्शियल असेल त्यावेळेस करंट फ्लो होत नाही. जर पोटेन्शियलमध्ये डिफरन्स असेल त्याच वेळेस करंट फ्लो होतो. आणि करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. क्वेश्चन नंबर 6चा आन्सर भेटला आपल्याला पोटेन्शियल ऑप्शन सी. जर सेम पोटेन्शियल असेल तर करंट फ्लो होत नाही. पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होईल. आणि करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. आणि अजून दुसरा गोल्डन रूल करंटचा लक्षात ठेवायचा, करंट ऑलवेज चूज लो रेजिस्टन्स पाथ. जिकडच्या साईडनी रेजिस्टन्स कमी असेल त्या साईडनी किंवा त्या ब्रांचमधून करंट जास्त फ्लो होईल. जिकडे रेजिस्टन्स जास्त असेल तिकडे करंट कमी फ्लो होईल. क्वेश्चन नंबर 6 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारले रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू. ऑप्शन ए इट्स लेंथ, बी इट्स मटेरियल, सी इट्स क्रॉस सेक्शनल एरिया, डी इट्स डायमेन्शन. बघा रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला माहिती अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. करंटच्या फ्लोला अपोज करतो तो असतो रेजिस्टन्स, डिनोटेड बाय
आर, डिनोटेड बाय आर, आणि युनिट असतं ओहम. युनिट असतं ओहम. आणि सिम्बॉल बघा, सिम्बॉल हा असतो रेजिस्टन्सचा सिम्बॉल. रेजिस्टन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट, डिनोटेड बाय आर, युनिट ओहम, सिम्बॉल झाला. मग आता बघा याचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे आर इज इक्वल टू रो एल बाय ए. बघा यात रो इज इक्वल टू असतो स्पेसिफिक रेजिस्टन्स, एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ कंडक्टर, आणि ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर, कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया. मग आता बघा फॉर्म्युल्यामध्ये दिसतंय आर इज इक्वल टू रो एल बाय ए. हा रो स्पेसिफिक रेजिस्टन्स तो कॉन्स्टंट असतो. मग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल बाय ए. याच्यावरनं बघा रेजिस्टन्स आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया. मग बघा रेजिस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. मग आपल्याला क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलं होतं रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू, ऑप्शन सी इट्स क्रॉस सेक्शनल एरिया. क्वेश्चन नंबर 7 क्लिअर झालाय. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलंय स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ अ वायर डिपेंड्स अपॉन. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे जो काही रो आहे हा रो कशावरती डिपेंड आहे, किंवा ही रेजिस्टिव्हिटी ऑफ वायर कशावरती डिपेंड असतं, असा क्वेश्चन विचारला आपल्याला. मग बघा स्पेसिफिक रेजिस्टन्स रो हा काय ते लक्षात घ्या, त्याच्यानंतर या क्वेश्चनचा आन्सर टिक करा. आपण काय करतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ वायर डिपेंड्स आपण विचारलं, आपल्याला माहित असतो आर इज इक्वल टू रो एल बाय ए. याच्यावरनं बघा आपण रोचा फॉर्म्युला काढतो, रो इज इक्वल टू आर ए डिवायडेड बाय एल, आर ए डिवायडेड बाय एल. याच्यावरनं बघतो बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ दिसतो, म्हणजे लेंथला आणि एरियाला डिपेंड असेल, मग आपण ते आन्सर टिक करतो. पण लक्षात ठेवा रेजिस्टिव्हिटी कधीच लेंथवर आणि एरियावरती डिपेंड करणार नाही. रेजिस्टिव्हिटी मटेरियलवर डिपेंड करते, कारण ही जो काही रेजिस्टन्स बनवता तुम्ही त्या रेजिस्टन्सच्या मटेरियलची प्रॉपर्टी असते. मग बघा क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आला आपल्याकडे, इट्स मटेरियल, ऑप्शन बी. लक्षात ठेवा स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑलवेज मटेरियलवर डिपेंड असेल, लेंथवर क्रॉस सेक्शनल एरियावरती डिपेंड राहणार नाही. मग बघा क्वेश्चन नंबर 8 क्लिअर झाला. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलंय एसआय युनिट ऑफ कंडक्टिव्हिटी इज. बघा जसा स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्सच्या मटेरियलची प्रॉपर्टी होती, तशी कंडक्टिव्हिटी कंडक्टरच्या मटेरियलची प्रॉपर्टी असते. मग कंडक्टिव्हिटीमुळे काय होणार आहे, करंट कॅरी करण्यास त्या मटेरियलला मदत होणार आहे, किंवा त्या प्रॉपर्टीमुळे तो करंट कॅरी करू शकतोय. जे काही मटेरियल आहे कंडक्टिव्हिटी त्याची प्रॉपर्टी असल्यामुळे तो त्यातून करंट कॅरी करतोय. मग आपण कंडक्टिव्हिटी म्हणू शकतो करंट कॅरिंग कपॅसिटी. कंडक्टिव्हिटी करंट कॅरिंग कपॅसिटी. कंडक्टिव्हिटीला आपण म्हटलं करंट कॅरिंग कपॅसिटी. हिला डिनोट करतो आपण डिनोटेड बाय सिग्मा, डिनोटेड बाय सिग्मा. आणि आता याचं युनिट आपल्याला फाइंड आउट करायचं, युनिट विचारलंय क्वेश्चनमध्ये. मग बघा याचं मी युनिट तुम्हाला फाइंड आउट करून दाखवतो. पहिले आपण रेजिस्टिव्हिटीचं युनिट फाइंड आउट करू, नंतर कंडक्टिव्हिटीचं युनिट फाइंड आउट करू. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला फाइंड आउट केला. बघा रो इज इक्वल टू आर ए डिवायडेड बाय एल, आर ए डिवायडेड बाय एल. मग बघा रेजिस्टन्सचं युनिट असतं ओहम, एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर, लेंथचं युनिट असतं मीटर. ह्या 1 मीटरने इथला 1 मीटर कॅन्सल झाला, आपल्याकडे युनिट आलं ओहम मीटर. हे जे युनिट आहे ओहम मीटर, हे युनिट आलं रेजिस्टिव्हिटीचं, रेजिस्टिव्हिटीचं युनिट आलंय ओहम मीटर. आता आपल्याला कंडक्टिव्हिटीचं युनिट घ्यायचं आहे. मग कंडक्टिव्हिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी, म्हणजे सिग्मा इज इक्वल टू असतं आपल्याकडे 1 बाय रो. मग बघा 1 डिवायडेड बाय ओहम मीटर करा. मग याचा रेसिप्रोकल घेतल्यावर आपल्याकडे आन्सर येतं रेजिस्टिव्हिटीचं मोह पर मीटर, किंवा यालाच म्हणतो आपण मोह मीटर इनवर्स, मोह पर मीटर
और मोह मीटर इनवर्स. मग क्वेश्चन नंबर 9चा आन्सर भेटला आपल्याला मोह पर मीटर, ऑप्शन बी. नंबर 9 क्लिअर आहे. नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारले अपोजिशन टू द फ्लो ऑफ लिकेज करंट इज कॉल्ड. अपोजिशन टू द फ्लो ऑफ लिकेज करंट इज कॉल्ड. ऑप्शन ए रेजिस्टन्स, बी कंडक्टन्स, सी इन्सुलेशन रेजिस्टन्स, डी लिकेज कोइफिशियंट. बघा क्वेश्चन बघितला आपण ऑप्शन टिक करतो ए रेजिस्टन्स आणि नेक्स्ट क्वेश्चन बघतो आणि इथंच आपला क्वेश्चनचा आन्सर चुकलेला असतं. विचारलंय बघा लिकेज करंट विचारलाय. फक्त करंटला जर अपोजिशन असतं तर रेजिस्टन्स आला असतं. लिकेज करंटला अपोजिशन विचारलंय तर त्याचा आन्सर येतं इन्सुलेशन रेजिस्टन्स. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर झालाय आपल्याकडे ऑप्शन सी अपोजिशन टू फ्लो ऑफ लिकेज करंट इन्सुलेशन रेजिस्टन्स. इन्सुलेशन रेजिस्टन्स जो आहे तो लिकेज करंटला अपोजिशन करेल. क्वेश्चन नंबर 10 क्लिअर आहे.